माझं होत नाही ना, तर मी काय केस मागे घेत नसते, लक्षात ठेव. आणि जर का तो नाही झाला ना, तर सोडून असा जलंबर जेलात. काय करावं मला खरंच नाही सुची राहिलं. डोळे पुढे अंधार दिसून राहिलं मला. अगं वल्लरी, अगं रडून काय होणार आहे? हे बघ, आपण आता आलोय ना नानावटी सरांकडे. हा, शांत हो, शांत हो. रडून केस जिंकत बसतो माणूस, रडून काहीच होणार नाही. तू मला सगळे डिटेल्स सांग, एक्झॅक्टली काय काय झालं. फ्रॉड लड़कियों से सभी लोग सावधान हो जाइए प्लीज. तिच्या नवऱ्याच्या बाजूने काही नाहीये, त्यामुळे तो निर्दोष असला तरी त्याला सोडवणं सोपं नसणार आहे. नाही सर, नाही असं नका ना बोलू. असं खरंच म्हणू नका. मी खरं सांगेन, आणि काय बी नाही केलं. खरंच निर्दोष आहे, त्यांनी खरंच काही नाही केलं. बघ, तू माणूस म्हणून, नवरा म्हणून त्याच्याकडे पाहतेस, आणि मी केसकडे कायद्याच्या नजरेतून पाहतोय. सर, पण यातून काहीच मार्ग नाहीये का? नाही आहे ना, मी जातो, मी माणूसला भेटतो वकील म्हणून, आणि त्याच्याकडनं जाणून घेतो की एक्झॅक्टली काय आणि कसं घडलंय ते. होईल सगळं ठीक. मी मुंबईत कोणाला बी नाही होय का? आता फक्त तुम्हीच माझ्या आधारात. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता त्याबद्दल वल्लरीने सांगितलं सर, आपण सोडू तुला. ओके, खचून जाऊ नकोस. मी असा माणूस नाही सर, रोज मारतात मला. ह्या बिचाऱ्याला खोट्या केसमध्ये अडकवलं त्या फ्रॉड मुलीने. मनोज, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू तुला बाहेर काढण्यासाठी, पण त्यासाठी नेमकं काय घडलं ते तुझ्या तोंडून डिटेलमध्ये ऐकायचं आहे मला. हो सर, लग्न झालं ना तर मी आणि सुमन आम्ही घरी परत यायला निघालो. सुमन मला म्हणली तिथे जवळच एक शॉप आहे. देखिए वीडियो में पूरा देखिए ये लड़की किस तरह से इस लड़के को फंसा रही है. सभी भाइयों सावधान हो जाइए. अरे मैंने शॉर्टकट आहे. ठाण्याला राहायला आणि शॉर्टकट पण शोधला असता. अरे ते काय आहे, मग अशी इथून चालले होते ना, मग जाता जाता माझ्या लक्षात आलं की हा जो रस्ता आहे ना तो आपल्या घराकडे लवकर जातो. हा, म्हणून मग इकडून आणलं तुला. कशाला शोधायचा शॉर्टकट? आलो त्या रस्त्याने गेलो असतो ना आपण. का बरं? किती सुनसान वाटे राहिला रस्ता. मला तर नाही सुनसान वाटी राहिला.
अरे मन्या, मी खरंच बोलतेय मन्या.